7 वेळा विश्वविजेत्या ऑस्ट्रेलियाला हरवून भारत महिला विश्वचषकाच्या अंतिम फेरीत पोहोचलाय। भारतानं तब्बल 339 धावांचं लक्ष्य पार करून हा विजय अविस्मरणीय बनवलाय। लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150व्या जयंतीनिमित्त आज देशभरात रन फॉर युनिटी या राष्ट्रीय मॅरेथॉनचं आयोजन करण्यात आलं होतं। देशात एकता, अखंडता आणि राष्ट्रप्रेमाचा संदेश पोहोचवणं हे या मॅरेथॉनचं उद्दिष्ट आहे। पुण्यातील लिंगायत स्मशानभूमीत पूर्वजांच्या स्मरणार्थ एक दिवा पूर्वजांसाठी हा दीपोत्सव साजरा करण्यात आलाय। लिंगायत सेवा मंडळ अनेक वर्षांपासून हा उपक्रम राबवत असून संस्थेला यावर्षी 75 वर्ष पूर्ण होत आहेत। केअर इंडिया मेडिकल सोसायटीतर्फे कॅन्सर रुग्णांसाठी दिवाळी विथ अ पर्पज हा सामाजिक उपक्रम पुण्यात साजरा करण्यात आलाय। सोसायटीच्या विश्रांती रुग्णालयामार्फत आजपर्यंत हजारो कॅन्सर रुग्णांवर मोफत उपचार करण्यात आलेत। दक्षिण आफ्रिकेत नुकत्याच पार पडलेल्या मास्टर पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत पुण्याच्या डॉक्टर शर्वरी इनामदार यांनी चमकदार कामगिरी करत 3 कांस्य आणि 4 सुवर्ण पदक पटकावलेत। या 7 पदकांच्या कामगिरीमुळे त्यांच्या मानाच्या बेस्ट लिफ्टर वर्ल्ड या 3ऱ्या क्रमांकाचा किताब देण्यात आलाय। राज्य सरकारनं आता कमवा व शिका या योजनेतून शिक्षण घेणाऱ्या मुलींना दरमहा 2200 रुपये देण्याची योजना आखली आहे। त्यासाठी वित्त विभागाकडे 100 कोटींचा प्रस्ताव देण्यात आला असून पुढील शैक्षणिक वर्षांपासून 5 लाख मुलींना या योजनेचा लाभ मिळणार आहे। प्रहार संघटनेचे प्रमुख बच्चू कडू यांच्या आक्रमक आंदोलनानंतर अखेर राज्य सरकारनं शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीच्या दिशेनं मोठं पाऊल उचललंय। शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी शासनानं उच्चाधिकार समितीची स्थापना केली असून येत्या 6 महिन्यात समितीकडून आलेल्या अहवालानंतर कर्जमाफी अंमलात येणार आहे। सर्वोच्च न्यायालयाचे ज्येष्ठ न्यायाधीश सूर्यकांत यांची भारताचे 53वे सरन्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे। ते 24 नोव्हेंबर रोजी शपथ घेणार असून आपल्या न्याय व्यवस्थेच्या 20 वर्षांच्या कारकिर्दीत न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी अनेक महत्त्वाचे निकाल दिलेत।